तुमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तुमच्या आईचे, तुमच्या बहिणीचे नाव सातबाऱ्यावरती आले. पण काही काळानंतर तुमच्या बहिणीने सांगितलं, की "बाबा, भावा तुझ्यावरती जीवापाड अतोनात प्रेम आहे. पण आमच्या भाच्यासाठी थोडीफार काहीतरी रक्कम देऊन आम्ही आमच्या सातबाऱ्यावरून नाव कमी करायला तयार आहे." आणि तुम्हीही ठरवलं, ठीक आहे, ठराविक रक्कम आपण देऊन टाकू आणि सातबाऱ्यावरून बहिणीचे नाव कमी करू. पण अशी काय चुकी करताय, की त्याच्यामुळे बहिणीचे नाव परत सातबाऱ्यावरती येते, तर ती चुकी कोणती आहे, काय आहे याच्याबद्दल आपण सविस्तर पाहू. नमस्कार, मी प्रोफेश आणि तुम्ही पाहताय फार्मर हेल्प डेस्क. तर बहिणीचे नाव डबल सातबाऱ्यावरती कसे येते याबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहे. समजा तुमच्या वडिलांकडे 5 एकर शेत आहे आणि 5 एकर शेत वडील मेल्यानंतर ते सर्व 5 एकर शेतावरती तुमची आई, तुमच्या बहिणी आणि तुमचं नाव हे सातबाऱ्यावरती येणार आहे. या सर्वांचं नाव सातबाऱ्यावरती आल्यानंतर काही काळाने तुम्हाला असं वाटतं, की नाही बाबा, आता हे जे 5 एकर क्षेत्र होतं, ते फक्त माझ्या एकट्याकडेच राहावे. त्याच्यामुळे तुम्ही काय करता, की तुमच्या दोन्ही बहिणींचे नावं कमी करण्यासाठी त्यांना ठराविक रक्कम देऊन त्यांचे रजिस्टर ऑफिसमधून त्यांचा हक्कसोड तुम्ही डीड करता आणि हक्कसोड डीड केल्यानंतर गावचे ग्राम महसूल अधिकारी त्याची नोंद हे सातबाऱ्यावरती लावता आणि मग सातबाऱ्यावरती फक्त तुमचं आणि तुमच्या आईचं नाव शिल्लक राहतं. तर तुम्हाला असं वाटतं, की नाही बाबा, आता आईनंतर पूर्ण जमिनीचा मालक मीच असणार आहे. तर ही चुकी करू नका आणि ह्या गैरसमजातही राहू नका. कारण की आई जेव्हा मयत होईल तेव्हा आईचे जे वारस आहेत त्याच्यामध्ये ते तुमच्या 2 बहिणी पण येणार आहेत आणि तुम्ही पण येणार आहे. म्हणून आई आई मयत झाली तर या बहिणीची नावं परत येणार आहेत तुमच्या सातबाऱ्यावरती आणि तुमच्या प्रॉपर्टीचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही बहिणीला ऑलरेडी तिचा मोबदला दिला असताना परत तुम्हाला प्रॉपर्टी तिला द्यावी लागणार आहे. तर तुम्हाला आता वाटत असेल, की हे सगळं होणार आहे, हे तर तुम्ही सांगितलं सर, पण ह्याच्यावरती उपाय काय हे तुम्ही सांगायला पाहिजे. हा उपाय जर तुम्ही नाही सांगितला तर आमचं नुकसान होऊ शकते. काळजी करायचं काहीच कारण नाहीये. मी तुम्हाला ह्याचा उपायही सांगणार आहे. जेव्हा तुमचे वडील मयत झाल्यानंतर सातबाऱ्यावर तुमच्या बहिणीची आणि आईची नावं आलेली असतात आणि त्यात तुमचंही नाव असतं आणि तुम्हाला जर वाटत असेल, की बहिणींची दोन्ही नावं ह्याच्यातून कमी करायची आहेत, पण त्यावेळेस काय होतं, की तुम्ही काय तडजोडी करता, काय ठराविक रक्कम देता किंवा इकडली शेती, तिकडली शेती असं तुमचं ठरलेलं असतं आणि तुम्ही बहिणीचं नाव सातबाऱ्यावरून कमी करण्याचा निर्णय घेता. पण हे नाव कमी करताना तुम्ही फक्त बहिणीचंच नाव नका कमी करू. त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या आईचंही नाव कमी करावं लागेल. जर आईचाही हक्क सोड केला आणि बहिणींचाही हक्क सोड केला, तर भविष्यामध्ये बहिणींची नावं सातबाऱ्यावरती येणार नाहीये आणि जर तुम्हाला वाटत असेल, की ह्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काही माहिती हवी आहे, तर तुम्ही कमेंटमध्ये मला कमेंट करू शकता. तुमच्या प्रॉपर्टीची काळजी घेणं ही आमचं काम आहे. व्हिडिओ आमचा, फायदा तुमचा असणार आहे. तर तुम्ही ही माहिती तुम्हाला तर कळालीच आहे, की आता बहिणीचं नाव सोडताना किंवा हक्क सोड करताना काय काळजी घ्यायची आणि हीच माहिती सर्व आपल्या सहकाऱ्यांना पाठवा. जेणेकरून आपल्या हक्काची, कष्टाची, मेहनतीची शेतजमीन त्याची परत हिस्सेवारी होणार नाही. धन्यवाद.